सो हे यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. माफ करा कारण की मी दिवाळी ब्लॉग शूट करू शकलो नाही काही कारणास्तव, पण एन्जॉय आम्ही खूप केला होता आणि शूट केला नाही, त्यामुळे खूप खूप सॉरी. बाकी सगळं काही जाऊ द्या. आणि आज भाऊबीज आहे तर आज आपण एन्जॉय करू आणि तो ब्लॉग आपण शूट करू. पण त्याआधी तुम्हाला सांगायचंय, आज आले आहेत माझे सूरजचे दीदी पाहुणे आणि त्यांचे चिरंजीव. आणि आज घरी काय करायचं आपल्याला इथे? एन्जॉय. ओके, फटाके फोडायचे. मामाकडे का आला पण तो आज? मामा किती दिवसांनी मला भेटले नाही, त्यात भेटायला आला. अच्छा, शेष मला भेटायला आलाय खूप दिवसानंतर. तर चला आता भाऊबीजेसाठी दीदीन ते मला ओवाळतील आणि बस नंतर आपण फटाके वगैरे फोडू आणि एन्जॉय करू. आणि जास्त करून आज आपला शेष फटाके फोडणार आहे आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे, भेटू आपण थोड्या वेळानंतर. बाय. आता नंतर भेटू आपण. बघू शकता तुम्ही, ही आहे माझ्या मोठ्या बहिणीने काढलेली रांगोळी, जी की 5-1 फुटाची मोठी रांगोळी आहे. मस्त आहे. बाकी चला शेठ आपण जाऊ. काकाश्री बसलेत, आता पूजा वगैरे संपन्न होईल. मोठे भाऊ मामाश्री बसलेत. मामा काय आणले दिवाळीला? फटाके वगैरे आणले का? बाकी जिजून ते बसले तिकडे. आणि बस आता होईल सगळी तयारी, भाऊबीजेची तयारी होईल आणि सगळ्यांना आता ओवाळलं जाईल. स्पेशली आज आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे भाच्यांनी सांगितल्याबद्दल. पूजा वगैरे स्टार्ट करणार आहे दीदीन ते. बाकी एकदम प्रोसेस चालू आहे, कसं काय करायचं काय नाही करायचं. काय शिकाडा अरे आमच्या मोठ्या आई शेष दादा. आता चालू आहे भांजेचा ऑप्शन. मस्त विनोदाई करते भांजेचा ऑप्शन. इकडे बघा शेठ. किती रुपये टाकणार आहे? 200. ओके ओके, ग्रेट. मामा रोकडा मागताय. डन. 200 देणार होता. 200. वा वा वा. तिच्यातच ताटातच. आता पाया पडा. आशीर्वाद द्या ग. वा 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 वा. तर झाली आता फॅमिली कंप्लीट आणि बस आता पूजा वगैरे झाली आणि इकडे करतात सगळे महिला लोक काम. बाकी आता मोठ्या भाऊंचं ऑप्शन चालू आहे. तुमचे पाहुणे एन्जॉय करताय नुसते फोटोशूट. बोला ते सुद्धा नाही बोलत तुम्ही. लाज आला एक नंबर आहे आमचे जिजू. लाजाळू म्हटलं गेलं तुम्हाला आज. बरोबर आहे की नाही दीदी? बरोबर आहे. एकदम शर्मिले ते. आता मामा ऑप्शन साठी बसणार आहे. मामी दीदी. कसं लागतंय? अरे वा, एक नंबर. तू आला ना त्यामुळे खूप भारी वाटतंय. मामा आता तुम्ही किती देणार आहे मावशीला? हे बघ, हे जितके पण टाकले ना सगळे मिस टाकले. बघितले का? नाही हे नाही चालणार. मामी को आणणार म्हणा असं विचारणार ना. मामाने म्हणा मामी को आणणार म्हणा. का आणणार आहे? मामा ना मामी तुम्हीच घेऊन या ना.
हे थोडी चालेल हे थोडी चालेल. नाही चालेल. काय म्हणताय म्हणजे ते सगळे फटाकड्यासाठी पैसे घेऊन जायचे दादा आम्हाला. असं नाही चालणार मामा. ओके डन तसंच चालेल. नाही मामाला दीदी टीका लावणार आहे. आता फायनली ऑप्शन वगैरे तर झालं पण बाकी ब्लॉग सपोर्ट करणारे आपली टीम पाहू शकता तुम्ही. ब्लॉग करणारी टीम स्पेशली पाहुणे आपले त्यांनी खूप मदत केली ब्लॉग बनवायला. काकाश्री आणि मेन आपला भाचा जो की आता फटाके फोडतोय बाहेर. याने आपला पूर्ण ब्लॉग सपोर्ट केलाय ब्लॉग बनवण्यासाठी. तुम्ही मामांना खूप सपोर्ट करा. सबस्क्राईब करा प्लीज. मी असं सांगतोय तुम्हाला. ऐकलं का? भाच्याने सांगितलेलं सगळं ऐका आणि सपोर्ट करा. बाकी फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये बसतो थोडा वेळ आणि एन्जॉय करतो. बाकी गावात जाऊ आणि मित्रांमध्ये जाऊ आणि एन्जॉय करू. वापस भेटू आपण उद्या. बाय गाईज. पेटते का रे हो? पेटत आहे वो पण ते पेटलं पाहिजे. इतना आपको सुतली में भी लगाना पड़ता है. इतना इसका भाव कितना भाव है इसका. अबे तेरी अबे हाँ बस 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 बस. सर सर अशीच फ्लॅश मारा. फ्लॅश काढ दो. फोटो फोटो फ्लॅश फोटो फ्लॅश तर मित्रांनो काल रात्री मी ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो होतो. तर ह्या ब्लॉगसाठी आपण एवढंच शूट केलं आणि बस हा आपला फॅमिली ब्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला माझा फॅमिली ब्लॉग तर कमेंट करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. सी यू टिल द नेक्स्ट टाइम. बाय.